शरद पवार आज अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना धक्का देणार आहेत। माजी आमदार विलास लांडेंचे समर्थक आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आज शरद पवारांची तुतारी हातात घेणार आहेत। त्यांच्यासोबत माजी नगरसेवक आणि पदाधिकारी सुद्धा शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत। अजित पवारांच्यासाठी हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय। शहराध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांनी याआधीच राजीनामे दिलेत। अजित गव्हाणे याबाबत काय म्हणालेत पाहूया। नेमकी तुतारी तुम्ही कधी वाजवताय? आज या ठिकाणी काल मी पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। माझ्याबरोबर कार्याध्यक्ष राहुल भोसले, भोसरी विधानसभेचे अध्यक्ष पंकज भालेकर आणि विद्यार्थी अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहराचे यश साने यांनी राजीनामा दिलेला आहे। आणि आज आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र येतोय आणि आमची पुढची दिशा आता ठरवणार आहे। आम्ही एकत्र बसून। खरं तर तुमचे राजकारणातले गुरु म्हणून माजी आमदार विलास लांडे यांना मानलं जातं, तर विलास लांडे हे तुमच्यासोबत आज प्रवेश करणार आहेत का? नाही, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आमचं सगळं पुढचा जो काही नियोजन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राहणार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या गायडन्समध्ये आम्ही सगळं करतोय। आज तुम्ही जाणार आहात मोदी बागेमध्ये प्रवेश करण्यासाठी? आज आम्ही पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी मोदी बागेत जाणार आहोत। नेमकं कोणता मुद्दा तुम्हाला पचनी पडलेला नाही आहे अजित पवारांचा, ज्या कारणानं तुम्ही घड्याळ हातातून काढून तुतारी हातामध्ये घेताय? पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता होती, प्रशासन त्यांच्या माध्यमातून काम करत होतं आणि इथं जे काही विद्यमान आमदार आहे ते त्याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत। भोसरीमध्ये प्रचंड बकालपणा आलेला आहे। तुम्ही जर सगळ्या बाबतीत तुलना केली भोसरी विधानसभेची आणि अजितदादांचं पण भोसरीकडे लक्ष नाही आहे, म्हणजे सत्ता एक हाती सत्ता दादांकडे नव्हती, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली। ज्या पद्धतीने कारभार या सगळ्या मंडळींनी या 7-7.5 वर्षात केलं त्याच्यामुळे हे निश्चितपणे अपयश आले आणि म्हणून आम्ही ही भूमिका घेतोय की या भोसरी विधानसभेचा जो काही चुकीच्या पद्धतीने विकास झालेला आहे, म्हणजे पैसे खर्च करून सुद्धा आउटपुट मिळालं नाही। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।